मित्रांनो, आपलं शरीर हे जगातील सर्वात मोठं रहस्य आहे. बाहेरून आपण नाक, डोळे, हात बघतो. पण कधी विचार केलाय का, की या त्वचेच्या आत नेमकं काय चालतं? आज पाखरांची शाळा तुम्हाला नेणार आहेत एका अशा प्रवासावर, जो तुम्ही कधीच विसरणार नाही. चिंटू, शरीराला बाहेरून बघणं झालं असेल तर आज आपण आतल्या इंजिन रूममध्ये जायचं का? गुरुजी, आपण या लहानशा विमानात बसून खरंच शरीराच्या आत जाऊ शकतो? नक्कीच चिंटू. हे बघ, हे आहे नॅनो विमान. जसं आपण तोंडातून श्वास घेतो किंवा घास घेतो, तसंच आपण आता आतल्या जगात प्रवेश करणार आहोत. तयार आहेस? आपलं शरीर हे रिकाम्या डब्यांसारखं आहे, ज्याला विज्ञानात पोकळी म्हणतात. डोक्यात असते शिरोपोकळी, छातीत वक्षपोकळी आणि पोटात उदरपोकळी. यातच आपली महत्वाची यंत्रे सुरक्षित असतात. गुरुजी, इथे तर खूपच चिखल आणि पाणी दिसतंय आणि हा मोठा रस्ता कुठे जातोय? चिंटू, याला ग्रासिका किंवा अन्ननलिका म्हणतात. आपण जेवलेला घास याच रस्त्याने खाली जातो. आणि समोर बघ, ती मोठी पिशवी दिसते ना, ते आहे आपलं जठर. जठर छातीखाली व पोटात असते. ते अन्ननलिकेच्या खाली असते. जठराचे काम: आपण खाल्लेले अन्न जठरात जाते. जठर अन्न मऊ करते व पचवते. अन्नात पाचक रस मिसळते. अन्नाचे लहान तुकडे करते. नंतर हे अन्न आतड्यांकडे पाठवले जाते. इथे तर खूप जोराचा वारा सुटलाय. आपण कुठेतरी उडून जाऊ असं वाटतंय. घाबरू नकोस. आपण आता फुफ्फुसांच्या जवळच आहोत. आपण जो श्वास घेतो ती हवा इथेच येते. आत घ्या, बाहेर सोडा. आम्ही रक्ताला स्वच्छ ऑक्सिजन देतो आणि घाणेरडा कार्बन डायऑक्साईड बाहेर काढतो. आपल्या छातीत 2 फुफ्फुसे असतात. उजव्या बाजूचे फुफ्फुस डाव्यापेक्षा थोडे मोठे असते, कारण डाव्या बाजूला हृदयाला जागा द्यावी लागते. गुरुजी, हा आवाज कुठून येतोय? धब 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 धब, जणू काही ड्रम वाजतोय. एक रक्तपंप करणे हृदय संपूर्ण शरीरात रक्त फिरवते. 2. ऑक्सिजन पोहोचवणे: रक्ताद्वारे शरीराच्या सर्व भागांना ऑक्सिजन पोहोचतो. पोषक घटक पोहोचवणे: अन्नातून मिळणारे पोषक घटक रक्तातून सर्व अवयवांपर्यंत जातात. घाणेरडे रक्त परत आणणे: वापरलेले रक्त पुन्हा हृदयाकडे आणले जाते. शरीर जिवंत ठेवणे: हृदय थांबले तर शरीर काम करू शकत नाही. हृदय हे एका मुठीच्या आकाराचे असते. ते सतत आकुंचन आणि प्रसरण पावते, ज्यामुळे रक्त आपल्या नसांमधून, रक्तवाहिन्यातून फिरत राहते. दिवसाला 1,00,000 वेळा धडधडतं. इथे किती निळे प्रकाश चमकत आहेत. हे तर एखाद्या सुपर कॉम्प्युटर सारखं दिसतंय. मेंदू शरीराचा राजा, तोच सगळ्यांना आज्ञा देतो. हाच आपला सुपर कम्प्युटर आहे. आपण जे काही विचार करतो, लक्षात ठेवतो किंवा हालचाल करतो, ते सगळं मेंदूमुळे शक्य होतं. मेंदू हा शरीराचा कंट्रोल रूम आहे. कधीच झोपत नाही. जर मी 1 मिनिट विश्रांती घेतली तर सगळं शरीर थंडावेल. मी रक्ताला पूर्ण शरीरात पंप करतो. हाडे, स्नायू. हाडे शरीराला आकार देतात. स्नायूमुळे हालचाल होते. चालणं, धावणं, उडी मारणं हे सगळं हाडे, स्नायू यांच्यामुळे शक्य होतं. शरीरात सुमारे 200 हाडे असतात. गुरुजी, आज मला समजलं की माझं शरीर किती अद्भुत आहे. मी आजपासून रोज व्यायाम करणार आणि चांगलं अन्न खाणार. मित्रांनो, कशी वाटली ही सफर? जर तुम्हाला पाखरांची शाळासोबत अजून काही शिकायचं असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.